एकदा एका ऑटोमोबाईल कंपनीचा मालक आपल्या सर्व उच्च अधिकाऱ्यांना घेऊन एका महत्वाच्या कामाला बाहेरगावी निघाला होता. काही वेळानंतर ड्रायव्हरच्या लक्षात आलं की मागील चाक पंक्चर झालेले आहे. म्हणून त्यांनी गाडी बाजूला लावली आणि सगळ्यांना सांगितलं की चाक पंक्चर झालेलं आहे. तर मालक आणि अख्खे उच्च अधिकारी खाली उतरल्यावरती सगळ्या अधिकाऱ्यांना खूप आनंद झाला, कारण सकाळी उठल्यानंतर त्यांना ब्रेक हवा होता, ब्रेक काय मिळत नव्हता आणि मालकाच्या पुढे त्यांना काय बोलता येत नव्हते. तुम्हाला सांगतो की सगळे अधिकारी इकडे तिकडे गेले, म्हणजे कोणी चहा प्यायला गेलं तर कोणी नाश्ता करायला गेलं आणि अर्ध्या तासाने हे सगळे अधिकारी त्या ठिकाणी जमले. पण तिकडे त्यांना काय मालक दिसेना. त्यांनी इकडं तिकडे शोधाशोध चालू केली, पण मालक काय त्यांना सापडेना. शेवटी 10 मिनिटांनी जिकडे गाडी पंक्चर झाली हे सगळे अधिकारी तिकडे गेले, तर त्यांना तिकडे मालक दिसले. तर त्यांचे जे मालक होते त्यांनी, तुम्हाला सांगतो की शर्टाची पूर्ण घडी कोपऱ्यापर्यंत दुमडून घेतलेली होती आणि त्यांच्या हातामध्ये एक स्पॅनर होता आणि एका हातात स्टेपनी होती. म्हणजे तुम्हाला सांगतो त्यांच्या चेहऱ्यावरती जे मंद स्मित घेऊन ड्रायव्हरला स्टेपनीचे चाक हातात घेऊन मदत करताना दिसले. आणि तिथेच पहिला धडा सर्व उच्च अधिकाऱ्यांना मिळाला. थोर व्हायला तुम्हाला जमिनीवर उतरून काम करावे लागते आणि जमिनीवरील प्रॉब्लेम माहीत असावे लागतात. नुसते आदेश देऊन अधिकारी बनतात, मालक बनत नाही. या उद्योगपती मालकाचे नाव आहे श्री रतन टाटा सर आणि नाशिक येथे नेल्कोला ही टीम घेऊन जाताना प्रत्यक्ष घडलेला हा प्रसंग आहे.